नाही, आज या ठिकाणी सोडतीनुसार आरक्षित जे काही जागा असते, आरक्षित झालेल्या जागाच्या बाबतीत जे काही नियम आहे, जे प्रक्रिया आहे, तिथे आपला स्टेट इलेक्शन कमिशनने जे काही नियम तयार करून दिलेला आहे त्या हिशोबाने आज आमच्या इथे जे स्कूलचे स्टुडंट्स आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये हे सगळे जे आहे प्रक्रिया लोकांच्या समोर झालेलं आहे ते आपल्याला माहीत आहे. ते प्रत्येक वर्षी म्हणजे जेव्हा निवडणूक होते तेव्हा सर्वांना माहीत आहे की काय प्रक्रिया असते. पण याच्यामध्ये आमच्याकडे टोटल जे काही नंबर ऑफ सीट्स आहे एकूण जागा ते 165 आहे आणि त्याच्यामध्ये आपलं जो टोटल महिलांसाठी जे जागा आहेत 83 म्हणजे 50% आणि +1 असं झालेलं आहे. तर एकूण आपल्याकडे ते अनुसूचित जातीची जी संख्या आहे तिथे 22 असे असे होणार आहे त्याच्यामध्ये सीट्स आणि त्यापैकी 11 जे जागा आहेत ते महिलांसाठी म्हणजे विदिन अनुसूचित जाती एवढे आपण रिझर्व करून घेतलं आणि प्रत्येक प्रभाग कुठे काय आहे ते पण आज इथे जाहीर करा. इतकं जास्त तपशीलवार मी जात नाही कारण शेवटी सगळे इन्फॉर्मेशन आपल्या समोर म्हणजे आहे आणि डिटेलपणे मी शेअर करणार आहोत. तसेच इथे अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आहे आणि 2 पैकी 1 जे आहे ते महिलांसाठी आहे. तसेच नागरिकांचा जो मागासवर्ग प्रवर्ग आहे ज्याला BCC म्हणतो ते आपलं एकूण 44 आहे 44 आणि त्याच्यापैकी 22 जागा महिलांसाठी आपण आरक्षित केलेल्या आहे. तसेच एकूण जे काही आपलं जनरल सीट्स आहेत सर्वसाधारण ते एकूण 97 आहे आणि त्याच्यापैकी 49 सीट्स म्हणजे हा जो नंबर आहे 49 ते बेसिकली 50% +1 होत आहे. ते आपल्या निवडणूक आयोगाने मान्य करून दिलेलं आहे. तर एकूण 49 सीट्स तर असं टोटल जे आहे ते 83 सीट्स आहे. पूर्ण प्रक्रिया आता संपलेली आहे आणि हे सगळे एकदा आमचा जो काही तपशील आहे जे काही तपशील आपण जागाचे तपशील जे तयार केलेला आहे ते निवडणूक आयोगांकडे पाठवणार आहोत आणि त्याच्यानंतर त्यांची मान्यता झाल्यानंतर पुन्हा आपला जो इथे इथे पुणेकर जे आमचे आहे सर्वांचे जे नागरिकांतर्फे काही हरकती सूचना जे काही असतील त्याचा पण एक पुढे आम्ही घेतो आहे. हा एक खूप सिस्टमॅटिक विषय आहे. त्याच्यामध्ये काही जास्त आपल्याला आज तर काही प्रश्नोत्तराचा काही जास्त बाब नाही आहे. ते कालावधी आपण हे सगळे जाहीर आम्ही करणार आहोत म्हणजे अजून त्याच्यावर काही आहे डिटेल सगळे आपल्याला जे आपण ते एक प्लस हे सांगून देणार म्हणजे कधी कधी किती दिवसासाठी हे करायचं आहे प्रोग्राम एकदा सांगा. 17 पर्यंत तर आजची जी म्हणजे पूर्ण प्रक्रिया जी संपलेली आहे त्याच्यानंतर हे सगळे आपल्याला सोडतीनंतर प्रभाग जे आहे आरक्षणाचे प्रारूप जे आहे ते दिनांक 17/11/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 17 म्हणजे आज बेसिकली काय डेट आहे 11 तर हे 6 दिवस 7 दिवस नंतर हे होईल. त्याच्यानंतर प्रभाग जे आहे आरक्षण निस्तीबाबत जे हरकती व सूचना दाखल करण्याचे कालावधी आहे 17/11 पासून 24/11 3 वाजेपर्यंत बरोबर आहे. त्याच्यानंतर कुठे कुठे हे आपल्याला हरकती सूचना करायचे आहेत ते पण जागा निवड आपण फिक्स केलं आहे. तर महापालिका आयुक्त कार्यालय आहे. त्याच्यानंतर आपलं निवडणूक कार्यालय आहे स्वतंत्र वीर सावरकर भवन या ठिकाणी. तसेच आमचे 15 जे वॉर्ड ऑफिसेस आहेत तिथे पण आणि या पिरियडमध्ये आणि हे हे सगळे आपल्याला जे नियम आहे म्हणजे बेसिकली त्याच्या बाबतीत अजून सूचना जे आहे आमच्या वेबसाईटवर सुद्धा आम्ही प्रसिद्ध करणार आहोत आणि सर्वांना माहिती सविस्तराने देतो आहे. तर आपल्याकडे वेळ आहे बेसिकली हे 24/11 पर्यंत याच्या बाबतीत अंतिम 2 डिसेंबरला करण्यात येईल. निवडणूक केव्हा होऊ शकते ते बोलण्याचा आम्हाला अजिबात अधिकार नाही आहे. पण शेवटी कसं आहे की आपण अंदाज तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा. ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. एक वेगळा प्रश्न आहे. आंबेकरांच्या त्या वारकरी भवन येथे कारवाई झाली त्यांना नोटीस महापालिकेने नोटीस न देता ती कारवाई झाल्यास नाही नाही कसं आहे की आता PMCच्या हद्दीत इतके जास्त अतिक्रमण आहे म्हणजे मी ज्या ठिकाणी जातो जर समजा की नोटीस द्यायचं असेल तर हे आम्हाला 10 वर्ष लागले अतिक्रमण काढायला. काही काही एकदम नियमाच्या बाहेर जर लोकांनी काम केलं असेल तर कारवाई तर करावाच लागेल. हे काही एक व्यक्तीचा विषय नाही. मी म्हणजे ज्या पद्धतीने मी पाहतो जसं समजा की 2 दिवस पूर्वी मी पर्वती क्षेत्रामध्ये गेलो होतो किंवा कोंढवामध्ये तुम्हाला पण माहिती आहे
वेगवेगळ्या ठिकाणी अतिक्रमण ज्या ठिकाणी लोकांनी केलेलं आहे त्यांना स्वतः पाडून द्यायला पाहिजे. नियम म्हणतो की सेक्शन 258 मध्ये तुम्ही नोटीस द्या, आहे बरोबर ते सगळे मला माहिती आहे. पण शेवटी कसं आहे की पुणे शहरात जो अतिक्रमणचं प्रमाण आहे थोडा महापालिकेने कडक भूमिका घेण्याची फार गरज आहे. पण सर अधिकारी व्यवस्थित सांगत पण नाही. जी काय आम्ही प्रसारमाध्यमात विचारलं की नोटीसच्या बाबत तर ते म्हणतात आम्हालाच माहित नाही. असं कसं होऊ शकतं? अधिकारी तारेरावची उत्तर देतात. नाही बेसिकली काय असतं बघा, थोडासा तुम्ही एक गोष्टी पण समजून घ्या की काही ठिकाणी कसं आहे की एकदम बेकायदेशीर बांधकाम किंवा नियमाच्या बाहेर सुद्धा जर लोकांनी काम केलं तर आम्ही नोटीस वगैरे जर दिले ते पुन्हा हे सगळे म्हणजे न्यायालयीन प्रक्रियामध्ये होता कधी 2 वर्ष 4 वर्ष लागते. आणि आपला जो काही हे सगळे कसं आहे की शहरांच्या हितासाठी थोडा कडक भूमिका जर घ्यायचा असेल तर आमच्या काही याच्यामध्ये जास्त आम्ही विचार करणार नाही. सर्व ठिकाणी नाही, हे अजिबात हे बरोबर नाही आहे. मी असं हे सगळ्या गोष्टीला मी कसं मान्यता देणार आहे? पण चुकीचं आहे. तुम्ही मला विचारा जर आणि कोणी जर असा काही चुकीचं उत्तर दिलं असेल नाही तर असं असेल तर मी नक्कीच कारवाई करणार असेल अधिकाऱ्यांवर. गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतो की त्या भवानी पेठेमध्ये आंदेकरांच्या अनेक अनधिकृत गोष्टी ज्या आहेत ते चालत होत्या. इतक्या वर्षात महानगरपालिकांना पुण्याच्या हितासाठी कारवाई करू वाटली नाही. मात्र आता त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात आणि सातत्याने त्यांच्या या सगळ्या गोष्टी अनधिकृत असतात त्याच्यावर कारवाई होते. हे सगळं पोलीस ऑर्डर नंतर होत आहेत का? नाही, पोलीस ऑर्डरचा विषय नाही ना. पोलीस आणि महापालिकेचा जॉईंट ऍक्शन आहे. म्हणजे हे कसं आहे, पोलीस थोडे महापालिकेला काही ऑर्डर देऊ शकतात किंवा महापालिका पोलीसला काय ऑर्डर देऊ शकतात. शेवटी हे दोन्ही आपला शहरच्या म्हणजे प्रशासकीय 2 मुख्य यंत्रणा आहे आणि त्यांच्या संयुक्त जे काही आपला हे टीम तयार करूनच कारवाई होतो. कधी कसं आहे, कधी महापालिकेला पोलिसांची गरज पडते. आम्ही पण त्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही इथे आम्हाला बंदोबस्त द्या. जेव्हा पोलिसांना असं वाटलं की महापालिकेने आम्हाला सहकार्य, महापालिकेने पण करायला पाहिजे. शेवटी दोन्ही शहरांसाठी काम करतायत. असं काही एकमेकांच्या आदेशावरून कारवाईचा प्रश्न नाही. नाही म्हणजे त्यावेळेस ते आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही एवढं पुढे कारवाई करताना दिसताय. त्यामध्ये असं त्यांच्या चर्चेला वाव आहे. तुमचे काही हितसंबंध होते का अधिकाऱ्यांचे? त्यामुळे ती कारवाई थांबली होती. उशीर झाला. नाही, आता ते सगळे मला ऍक्च्युली हा जो व्यक्ती आहे किंवा त्याचं कामकाज आहे किंवा तो थोडासा एक महापालिकाचा विषय थेट नाही, तो पोलीस डिपार्टमेंटचा विषय आहे. मला काही कुठलाही इंडिव्हिज्युअल केस माहिती नाही कुठल्या बाबतीत. मात्र माझ्याकडे असा जर एक रिपोर्ट आला की काही भागात अतिक्रमण खूप प्रचंड प्रमाणात अतिक्रमण आहे तर माझ्याकडे जर कोणीही प्रस्तावना तर मी माझं एकच उत्तर असतं की कारवाई करायचं आहे. म्हणून त्या हिशोबाने झालेलं आहे. सर, जसं आंदेकर चोरीचं जे काही इलिगल कन्स्ट्रक्शन होतं ते सोडलं अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून, त्याच पद्धतीने घायवळचं देखील अतिक्रमण आहे अनेक ठिकाणी असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यांनी देखील आपल्याशी पत्रव्यवहार केलेला आहे. तर काय नाही, मी काय म्हणतो, अतिक्रमण म्हणजे कसं आहे की अतिक्रमण कोणाचं आहे हा महत्वाचा नाही. अतिक्रमण म्हणजे अतिक्रमण. तो काही त्यांच्याकडून झालंय का? तो मला चेक करावं लागेल. आता माझ्या